असं तो धन्या मुंडे म्हणतोय की मी बायको नाही आहे है ना, आणि बायकोला रोडवरती सोडलेला आहे गेले 4 वर्षापासून. आणि इथे जे माझ्या पर्चा जे आहे अवैध करण्यासाठी मुंबईतून हायकोर्टाचा मोठा वकील पाठवला होता. आणि त्याच्यामध्ये काय क्युरी काढली होती त्यांनी की धन्या मुंडेची प्रॉपर्टी नाही दाखवली. अरे जरी मी तुझी बायकोच नाही आहे तर तुझी प्रॉपर्टी कशाला दाखवू मी? आणि बोलण्यासाठी मी बायको नाही आहे आणि प्रॉपर्टी दाखवण्यासाठी फॉर्म अवैध करण्यासाठी मी बायको आहे. बघा काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. जनताला बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि तुमची गरज आहे तो मी बायको, तुमची गरज नाही आहे माझा फॉर्म अवैध करण्यासाठी मी बायको आहे. आणि फॉर्म अवैध नाही करायचा आहे तुम्ही बायको नाही आहे. मेंटेनन्स देण्यासाठी आमच्या काहीतरी चांगलं करण्यासाठी मी बायको नाही आहे. पण माझं पर्चा अवैध करायचं आहे जरी तुम्ही बायको आहे. धन्या मुंडेची प्रॉपर्टी लिहिली पाहिजे. आणि जरी मी प्रॉपर्टी जरी लिहिली असती तो पूर्ण महाराष्ट्र हादरला असता. 5,000 कोटीची प्रॉपर्टी आणली कुठे? हे सगळ्या गोष्टी आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाता आहात, कशा पद्धतीने प्रचार करणार? हा सगळ्यांपेक्षा मोठा मुद्दा आहे. अजितदादाला न्याय भेटला पाहिजे. तेच माझा मोठा मुद्दा आहे. आणि आज ज्यांची पोटनिवडणूक आहे तेच मी वारंवार बोलते की ज्यांची पोटनिवडणूक आहे जरी त्यांची FIR होत नसेल महाराष्ट्रामध्ये तो कोणाला न्याय भेटणार? उद्या माझी पण ॲक्सिडेंट करू शकतात हे लोक, मला पण अपघात करू शकतात, नंतर घातपात करू शकतात आणि नंतर बोलतात की ॲक्सिडेंट झाला. हे सगळी गोष्टी ना तो कोणीतरी माझ्यासारखा असला पाहिजे जे लढला पाहिजे. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बारामतीमध्ये लढता आहात, तुम्ही उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहात, लोकांपर्यंत पोचावं तर लागेलच तुम्हाला. प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पोहोचतायत, त्यांना काय तुम्ही आश्वस्त कराल किंवा काय मुद्दे घेऊन त्यांच्यासमोर? आज महाराष्ट्रामध्ये हेच मोठा मुद्दा आहे. आज बारामतीचे तर खूप मुद्दे आहे. पाणी नाही आहे, शेतकरी लोकांना न्याय नाही आहे आणि आज गोरगरीब लोकांच्या पाठीमागे कोणी नाही आहे. आज तुम्ही बघू शकता ना तेच मुद्दा परत परत येतोय की आज गोरगरीब लोकांचा तो सोडा तुम्ही. आज ज्यांची बारामती आहे अजितदादांची बारामती, एकच वादा अजितदादा, तो ज्यांची बारामती आहे त्यांना जरी न्याय मिळू शकत नाही तो आपण हे सगळ्यांपेक्षा मोठा मुद्दा आहे.